नमस्कार, मी श्रुती भालेराव. भाद्रपद शुद्ध तृतीया ह्या दिवशी आपण हरतालिकेचे व्रत करत असतो. यावर्षी हरतालिका ही 26 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी येत आहे. चला तर मग हरतालिकेची पूजा कशी मांडावी हे आपण आता बघूया. हरतालिकेची पूजा मांडण्यासाठी आपल्याला बारीक वाळू आवश्यक असते. ती आणून आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पूजा मांडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या या पत्रे, अर्थात वेगवेगळ्या फळं आणि फुलं झाडांची पानं. त्या तुम्हाला प्रत्येकी 5 किंवा 11 अशा संख्येने गोळा करायच्या आहेत. ज्यांच्या आसपास झाडे नसतील त्यांनी बाजारातून विकतही घेऊ शकतात. त्यानंतर काही फुलं आपण इथं घेतलेली आहेत. महादेवाला आवडतात म्हणून पांढरे फूल आपण अवश्य इथं घ्यायचे आहे. महादेवाबरोबर आज आपण येथे माता पार्वतीची देखील पूजा करणार आहोत. म्हणून तिच्या पूजेसाठी लागणारे सर्व ओटीचं सामान म्हणजेच आरसा, फणी, करंडा, मणी, मंगळसूत्र, ब्लाऊज पीस, ओटी, बांगड्या आपण येथे घेतलेलं आहे. त्यानंतर पूजेला लागणारे साहित्य, त्यात हळदी कुंकू, पंचामृत, पाणी, वस्त्रमाळ, धूप, दीप, अत्तर, जानवे, दुर्वाची जुडी अशी तयारी आपण येथे केलेली आहे. अशा प्रकारे मी ही संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे. मी आज पूजेसाठी चौरंग वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे पाट असेल तर पाटही वापरू शकता किंवा चौरंगही वापरू शकतात. चौरंगावर सगळ्यात पहिले आपल्याला एक कमान करून घ्यायची आहे. वाळूची सुंदर अशी रेखीव अशी कमान आपल्याला येथे करायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ती करू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलला आज प्रथमच भेट दिली असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण महादेवाच्या पूजेसाठी जणू पूर्ण कैलासच पाटावर उतरवणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम आपण इथे एक चंद्र काढून घेऊया. चंद्र असं सुंदर आणि रेखीव काढायचा आहे. त्यानंतर चौरंगाच्या उजव्या साईडला आपल्याला सूर्य काढायचा आहे. सूर्यसुद्धा आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढू शकतात. एक छोटासा टिपका देऊन वाळूचा त्याला छानसे पसरवून हाताने एक छान आकार देऊन गोलाकार चंद्राला इथे मी नागडोळे काढलेले आहेत. त्याप्रमाणेच तुम्ही सूर्याला देखील काढू शकतात. सूर्य आणि चंद्राच्या मधोमध आपल्याला गंगा माता काढायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे गंगा माता ही इथे काढू शकता. त्यानंतर महादेवाचे लिंग काढूया. शिवलिंग काढताना वाळूचा असा एक गोळा तुम्ही तिथे ठेवायचा आहे. त्याला एक लिंगाचा आपल्याला खालचा भाग असा थोडासा गोलाकार हाताने करून घ्यायचा आहे. लिंग काढताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की लिंगाची जी जलाधारी आहे ती नेहमी तुमच्या उत्तर दिशेलाच यायला पाहिजे. ती कधीच दक्षिणेला असू नये. आता माझ्या घरातील दिशेनुसार मी व्हिडिओ ज्याप्रमाणे काढली आहे ती माझी उत्तर दिशा आहे. त्याच्यामुळं मी अशी काढली आहे. तुमच्या घराच्या दिशेनुसार तुम्ही ती काढावी. जलाधारीला आणि पिंडीला असा पूर्ण सुंदर असा आपण आपल्या हाताने छान आकार देऊन रेखीव अशी महादेवाची पिंड काढून घ्यायची आहे. महादेवाच्या समोर वाळूचा असा एक गोळा ठेवून त्याला नंदी महाराजांचे स्वरूप मानून त्याची आपल्याला आज पूजा करायची आहे. नंदी महाराजांनंतर वाळूचे असे 5 गोलाकार 5 टिपके द्यायचे आहेत. त्यांना आपण पार्वती माता आणि सखी असे संबोधायचे आहेत. पार्वती माता आणि सखींची पूजा आज आपल्याला ह्या 5 टिपक्यांमध्ये करायची आहे. त्यानंतर आता मी हे गणपतीचं प्रतीक इथे काढलेलं आहे. याला आपण गणपती म्हणून पूजायचा आहे. त्यानंतर इथे मी त्रिशूळ काढते आहे. महादेवाच्या हाती असलेले त्रिशूळ आणि डमरूसुद्धा आपल्याला आज इथे
काढायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. माझा इथे त्रिशूळ काढून झालेला आहे आणि आता मी डमरू काढते आहे. त्रिशूळ, डमरू, चंद्र, सूर्य, गंगा, शिवलिंग, सखी पार्वती, गणपती अशी आपली सगळी मांडणी आता इथे पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला आता पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम कपाळी हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि सुपारी ताम्हनात घेऊन तिची पूजा करायची आहे. तिला आपण गणपती म्हणून चौरंगावर मांडणार आहोत. सगळ्यात पहिले शुद्ध पाणी, केलेलं पंचामृत आणि परत एकदा शुद्ध पाणी असं आपण गणपतीला स्नान घालणार आहोत. गणपतीची सुपारी स्वच्छ धुवून आपण तिला चौरंगावर विराजमान करायचे आहेत. असल्यास विड्याचं पान, नसल्यास खाली अक्षता ठेवूनही तुम्ही त्याच्यावर गणपतीला विराजमान करू शकतात. गणपतीला विराजमान केल्यानंतर गणपतीची आपण नेहमीप्रमाणे जशी पूजा करतो, हळद कुंकू, अक्षदा, असल्यास लाल फूल, दुर्वाची जुडी, वस्त्रमाळ असं सर्व पूजाविधी आपण इथे करायचा आहे. गणपतीच्या पूजेनंतर उर्वरित हरतालिकेची पूजा आपण एका फुलाने सर्व पूजेवर पाणी, मग दूध आणि मग पुन्हा पाणी शिंपडून अशी करणार आहोत. पाणी शिंपडणं झाल्यावर आपण प्रत्येकी हळद कुंकू, अक्षदा, फूल सगळ्या पूजेला अर्पण करायचे आहेत. चंद्र, सूर्य, महादेव, गंगा माता, सखी पार्वती, त्रिशूळ, डमरू, नंदी महाराज यांची सगळ्यांची पूजाच आपल्याला इथे संपन्न करायची आहे. महादेवाला मी इथे जानवे अर्पण केलेले आहेत. बेलपत्र, त्याच्यानंतर शमीपत्र, एक पांढरे फूल अशी पूर्ण पूजा महादेवाची इथे मी पूर्ण केलेली आहे. असल्यास वस्त्रमाळ, अत्तर हे महादेवास तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर मी जे गोळा केलेल्या संपूर्ण फळं आणि फुलं झाडांच्या ज्या पत्र्या होतात त्या मी इथे अर्पण करते. एक एक करून तुम्ही असे फुलं झाडाच्या पत्र्या इथे अर्पण करू शकता. सर्व झाडांच्या पत्री अर्पण करणं झाल्यावर मी महादेवाला इथे नारळ अर्पण केलेला आहे. तुमच्याकडे असल्यास तुम्ही नारळही महादेवाला अर्पण करावे. त्यानंतर महादेवाला धूप, दीप दाखवावा. नैवेद्यासाठी फळ नसल्यास साखरेचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो. त्यानंतर आपण पार्वती मातेच्या पूजेसाठी जे सौभाग्य अलंकार घेतले आहेत त्या सगळ्यांची पूजा करावी. हळद कुंकू त्यांना अर्पण करावं. पार्वती मातेला सौभाग्य अलंकाराचा भेट आपण इथे करावी. त्या सर्वांची पूजा करून आपण पार्वती मातेला ते अर्पण करावे. अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवाची आरती करून ही पूजा संपन्न झाली आपण असे इथे म्हणू शकतो. पूर्ण पूजा झाल्यानंतर आपण बघू शकता की आपली पूजा अशी सुंदर दिसेल. हरतालिकेच्या पूजेचे विसर्जन कसे करावे? दुसऱ्या दिवशी हरतालिकेसाठी स्नान करून आपण दही भाताचा नैवेद्य दाखवावा व पूजेचे विसर्जन करावे.